मुंबईमध्ये जसं क्लस्टरमध्ये सगळ्यांना घर देतो, त्या बाबतीत तसंच देखील धोरण आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या लोकांना देखील न्याय देण्याचा आमचा विचार आहे। त्याचबरोबर इथे महसूल मंत्री आहेत, जे आपले सोसायटी जे बिल्डर पळून गेले, ते जे पुनर्विकास थांबला कारण प्रीमियम 15% त्यांना परवडत नाही, आम्ही 5% आणला प्रीमियम। आता या सर्व पुनर्विकासाची कामं रखडलेली निघून जातील। फनेल झोन मध्ये पण असंच आहे, फनेल झोन मुळे तिकडे विकास होत नाही, त्याच्यावर देखील आपण उपाय काढलाय। वन टाइम येणे करण्याचा निर्णय आपण घेतलाय। या मुंबईतले सगळे पुनर्विकासाचे प्रकल्प जे आहेत फनेल, योगेशजी आपण निर्णय काय घेतोय, तुम्हाला हाईट रेस्ट्रिक्शन समजा तुम्हाला 40 मजले बांधू शकता, पण त्या रेस्ट्रिक्शन मुळे 30च बांधता येतात तुम्हाला। मग कोणी डेव्हलपर येत नाही, ते विकासक येत नाही, सोसायटीत राहणाऱ्या लोकांना परवडत नाही, म्हणून त्यांना वरच्या 10 मजल्याचा TDR आपण देणार आणि त्याच्यामध्ये त्यांना त्या पैशातून त्याचा पुनर्विकास होणार। त्यांना प्रॉफिट होणार नाही, परंतु त्यांच्या खिशातले पैसे जाणार नाही।